नमस्कार, मी नीलम आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा डिजियाना केबल नेटवर्कवरून आमचं हे अल्पावधीत लोकप्रिय झालेलं बातमीपत्र प्रसारित होत आहे। मी डिजियाना केबल टीव्ही आणि ॲक्ट 20 न्यूजच्या सर्व दर्शकांचं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया आजच्या हेडलाईन्स। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचं सरकारला 10 दिवसांचं अल्टिमेटम। 24 ऑक्टोबर पासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। बागेश्वर धामचा शहरात लागणार दरबार। 6, 7 आणि 8 नोव्हेंबरला धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नागरिकांची मनं जाणून घेणार। सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वसतिगृहातील अव्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर। आणि आजपासून बुद्धलेणीमध्ये 10 दिवसांचं श्रामणे शिबिर। धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी होणार समारोप। आता सविस्तर बातम्या। मराठा आरक्षणासाठी आग्रही आणि 17 दिवस उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून 22 पर्यंत आम्ही वाट पाहू। मात्र सरकारने मराठ्यांच्या आरक्षणासाठी ठोस पावलं उचलली नाही तर 24 ऑक्टोबर पासून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला। आमचं आंदोलन अहिंसात्मक राहील, पण सत्तेतीलच काही लोक मराठा तरुणांना उचकवण्याचा प्रयत्न करीत आहेत। याकडे लक्ष वेधून त्यांच्या षडयंत्रात कुणीही अडकू नये असं आवाहन त्यांनी केलं। छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीकाही केली। पण 22 तारखेला म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी जर 24 ऑक्टोबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर 22 ऑक्टोबरला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणारे पुढं काय करायचं। आंदोलन शांततेत होणार हे शब्द माझा तुम्हाला आहे, पण शांततेतच तुम्हाला आरक्षण सुद्धा मिळणार हा मराठा समाजाचा तुम्हाला आदर्श शब्द आहे। काळजी करू नका, समाज एक आलाय। 22 तारखेला मराठ्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार। आज फक्त सरकारला विनंती आहे, या लाखांना जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि येत्या 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, नसता पुढची जबाबदारी सरकारची। धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज बागेश्वर धाम यांचा दिव्य दरबारी 6, 7 आणि 8 नोव्हेंबरला होत आहे। एका पत्रकार परिषदेत राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या सोहळ्याच्या आयोजनासंबंधानं माहिती दिली। यावेळी मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जयस्वाल, भाजप शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केनेकर, सुमित खांबेकर, अभिजित देशमुख आदींची उपस्थिती होती। महाराज 5 तारखेला येतील। 6 तारखेला साधारण दुपारच्या आसपास महिलांची एक कलश रॅली क्रांती चौक ते अयोध्या निघेल। हजारो महिला, किमान 5 ते 10 हजार महिला त्यात समाविष्ट होतील अशी आम्हाला खात्री। पार्किंगची व्यवस्था ही कर्णपुरा ग्राउंडवर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे पैठणकडून किंवा मिडबायपासून तिकडे त्यांची व्यवस्था केली आहे। फक्त लोकांना साधारण एक अर्धा ते 1 किलोमीटर चालत आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे? कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेल्या आहेत। जवळजवळ 40 एकरवरती आपण मंडप टाकणार आहोत। त्याचबरोबर आपण मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे आणि तिथं हजारो स्वयंसेवक बजरंग दलाचे आणि युवा स्वयंसेवक राहतील आणि त्याचबरोबर पोलीस सुद्धा राहतील। शहरवासियांनी विशेषतः हिंदुत्ववादी सर्वांनाच आवाहन करणारे की आपण या कथेचा लाभ घ्यावा। रामायणची कथा आणि हनुमानाची कथा या दोन्ही आपल्या जीव का प्राण आहे, आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची, म्हणून आपण हे लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आपल्यामार्फत विनंती करतो। महापालिकेच्या ऑनलाईन करभरणा पावतीवर गुजरात संभाजीनगर महापालिका अशा आशयाचं नाव छापून आल्याचा प्रकार समोर आला आहे।
हे कोणी खोडसळपणानं केलं की अनेक प्रकारच्या खासगीकरणाच्या कारणानं बिलिंगचं सॉफ्टवेअर पुरवणारी एखादी गुजराती कंपनी असल्यानं त्यांचं नाव अनावधानाने पावतीवर आलं हे कळायला मार्ग नाही. दरम्यान मनपा आयुक्त के श्रीकांत यांनी या प्रकाराची दखल घेऊन तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिलेत. जर कोणी मॉर्फिंग करून असा खोडसळपणा केला असेल तर सायबर क्राईम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं. एक यूट्यूब चॅनलने एक खोडसाळपणा या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी एक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं गुजरात संभाजीनगर महानगरपालिका असे चुकीचं फेक पावती बनवून त्याला कुठलाही महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांचा किंवा आमच्याकडे न येता त्याला त्याचा काय सत्यता पडताळणी न करता थेटपणे त्या ठिकाणी बातमी करून लोकांमध्ये एक महानगरपालिकेचा बदनाम करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बातमी केली. आणि ह्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना खुलासा करतो की अशा पद्धतीचा खोडसाळपणाचा महानगरपालिका खपू घेणार नाही. संबंधितांविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंट देणार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहेत. सदर पावती जर बघितलं, जर ऑनलाईनमध्ये पेमेंट करणारे सर्व ह्या शहराचे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं ते टॅक्स पावती असतं, त्या ठिकाणी एका बाजूनेच आपल्या जे एम्ब्लम आहे त्या ठिकाणी असतं, सर्व आकडेवारी इंग्रजीमध्ये असतं आणि त्या ठिकाणी जे तफावत आहे एकदम बोगस एक फेक असे टॅक्स रिसीट बनवून ते लोकांमध्ये एक अफवा आणि चुकीच्या बातम्या प्रसारित करून एक महानगरपालिकेचा बदनाम करण्याचा आणि राज्य शासनाला बदनाम करण्याचा त्या ठिकाणी जे कट रचलेला आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार करू. आणि मला माहिती आहे या शहराचं जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा असे नागरिक या अशा गोष्टीला बळी पडणार नाही एवढा मला ठाम विश्वास आहे. जय हिंद. राष्ट्रीय महिला आयोग आणि गुजरात विधी विद्यापीठ आणि जनशिक्षण संस्थांचे विलासचंद्र काबरा महाविद्यालयाच्या वतीनं महिलांच्या सुरक्षेच्या संबंधानं सर्वेक्षण करण्यात येत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका सर्वेक्षणानुसार देशात जयपूर आणि औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर ही दोन शहरं महिलांसाठी तितकी सुरक्षित नाहीत. त्याबरोबरच महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता आणि इतर सुविधा पुरवण्यात येथील महापालिका कमी पडत असल्याचं निदर्शनास आल्यावरून हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचं आज एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. MSW विद्यार्थिनी ईश्वरी कुलकर्णी हिच्या नेतृत्वात काही गट सर्वे करीत असल्याचं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश सुराणा यांनी सांगितलं. यावेळी महिला वर्गासाठी कार्य करणाऱ्या मंगल खिवंसरा यांचीही उपस्थिती होती. आपल्या शहरामध्ये महिला असुरक्षित आहेतच आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्रकर्षाने जाणवलेल्या ज्या गोष्टी आहेत की आम्ही सर्वे केला, एकतर मार्केट प्लेस केलं, उद्यानं केलं, सार्वजनिक ठिकाणं केली, त्याच्यामध्ये सिग्नल, शॉपिंग मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि इतर ठिकाणीही आपण हा सर्वे केलेला आहे. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी प्राधान्याने जाणवलेल्या आहेत त्या अशा की एकतर आपण म्हणतो ना की उजेड असला पाहिजे, तर उजेड आपल्याला कुठेही अशा ठिकाणी जाणवलेला नाही आहे. काळोख आहे प्रत्येक ठिकाणी. CCTV कॅमेरे लावलेले आहेत पण ते कार्यरत नाहीत बहुसंख्य ठिकाणी. शौचालय, सुलभ शौचालय म्हणतात ते तर महिलांसाठी अगदीच नाही म्हटलं तरी चालेल आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्या हद्दीमध्ये. दारूची दुकानं, कायदा आहे, मंदिर, शाळा, घरं, वसाहत ह्याच्यापासून किती किलोमीटर ती असली पाहिजे, तोही नियम इथे कुठेही पाळला गेलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा बाबा पेट्रोल पंप असेल, बसस्टँड असेल, सिडको बसस्टँड असेल, प्रवासातनं महिला खाली उतरतात बसमधून, तेव्हा रिक्षावाले हाताला धरूनच त्यांच्या रिक्षात बसा असाच त्यांचा आग्रह असतो. मला बसायचं आहे की नाही माहीत नाही आहे, त्यांनी माझा हात पकडावा की नाही हे पण माहीत नाही आहे. ह्याच्यामध्ये अश्लील कॉमेंट्स आपल्याकडे खूप केल्या जातात, छेडाछेडी आहे आणि पाठलाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक जो मुद्दा जाणवला आहे, मुळात ह्या सर्वेची वेळ होती रात्रीची, पण त्याच्यामध्ये तुम्ही 8 नंतरच काय 6 नंतरसुद्धा आपल्या शहरातली बाई आज बाहेर पडत नाही. आपण आपल्या घरातल्यांवरनं जरी अंदाज केला तरी आपल्या लक्षात येईल. महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीनं गुजरात लॉ युनिव्हर्सिटी विधी विद्यापीठ यांच्या आणि आमच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहरामध्ये महिला सुरक्षिततेसंदर्भातमध्ये महिला सुरक्षितता कितपत आहे याचं ऑडिट किंवा अंकक्षण याचा कार्यक्रम आणि सर्वेचा कार्यक्रम या ठिकाणी काही अंशी संपन्न झालेला आहे.
याच्यामध्ये महिला सुरक्षा, कारण कसं आहे की देशभरामध्ये महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये 2 शहरं अतिसेन्सिटिव्ह म्हणून सांगितलेले आहे. एक राजस्थानमधील जयपूर आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. हे 2 महिला सुरक्षा सेन्सिटिव्ह सांगितल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने ठरवलं की याचा सर्वेक्षण करायला पाहिजे आणि ती सर्वेक्षणाची जबाबदारी आणि ती आमच्यावर टाकलेली आहे. त्या अनुषंगाने याचा सर्वेक्षणाचा कार्यक्रम झालेला आहे. आत्तापर्यंत साधारणतः 1400 महिलांचा सर्वे केलेला आहे. 2000चं टार्गेट दिलेलं आहे. 1400 झालेलं आहे. आणखी 600चा पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये सर्वेक्षण होणार आहे. फुल 8 काय दुपारी पण 8 रात्री 8 नंतर तर नाहीच आहेत, पण दुपारी सुद्धा नाही आहेत. असे खूप सारे ठिकाणं आम्हाला स्वतः सर्वे करताना जाणवले. एक तर बाबा पेट्रोल पंप, अदालत रोडचा तो रोड, परत TV सेंटरचा काही भागवरचा म्हणजे टी पॉईंट वगैरे, परत पंचवटीचा जो भाग आहे तो पण, असे खूप सारे भाग आहेत. रेल्वे स्टेशन, अक्षरशः रेल्वे स्टेशनला सुद्धा आम्हाला वाईट अनुभवाला त्रास होता. म्हणजे सर्वे करताना महिला तिथेही आम्हाला स्वतः सुरक्षित नाही वाटलं. अशा भरपूर भाग आहेत की जिथे सकाळीसुद्धा आपण म्हणतो की सकाळी सुरक्षित राहील महिला, तर नाही, सकाळीसुद्धा सुरक्षित नाही आहे आणि रात्री 8 नंतरसुद्धा महिला सुरक्षित नाहीच आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचं सरकारला 10 दिवसांचं अल्टिमेटम. 24 ऑक्टोबरपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. बागेश्वर धामचा शहरात लागणार दरबार. 6, 7 आणि 8 नोव्हेंबरला धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नागरिकांची मनं जाणून घेणार. सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वसतिगृहातील अव्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर. आणि आजपासून बुद्धलेणीमध्ये 10 दिवसांचं श्रामणेर शिबिर. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी होणार समारोप. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट हा सध्याच्या महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटासोबत असून येणाऱ्या निवडणुकात आम्ही अजित पवार यांच्यासोबत राहणार आहोत असे पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी ॲक्ट 20 न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं. तरी आम्हाला नक्कीच खात्री आहे की आत्ताच महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाची आणि विधान परिषदेची चर्चा चालू आहे. आम्हाला नक्कीच खात्री आहे की सत्तेमध्ये नक्कीच आमच्या पक्षाचा विचार केला जाईल आणि नक्कीच आम्हाला वाटा मिळेल ही आम्हाला खात्री आहे. बंद होणार आहेत या सरकारने बंद करू नये, उलट या ठिकाणी CBSE पॅटर्न राबवावा अशी मागणी माझ्या जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी मध्यंतरी औरंगाबादमध्ये लावून धरली होती. म्हणून मला तर आनंद आहेच, परंतु मी स्वतः लवकरच ही मागणी आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्यासमोर ठेवणार आहे. एकीकडे समाजामध्ये आरक्षणाहून तेढ निर्माण करायचे आणि दुसरीकडे सर्व नोकऱ्यांचं खाजगीकरण करायचं, युवकांच्या पुढील हे आव्हान नव्हे का? नाही, मुळात खाजगीकरणाच्या जर झालं तर याच्यातून सगळ्यात नुकसान बहुजन समाजाचं होत असते. आज कंत्राटी भरती जर केली तर आरक्षणाला धोका पोचू शकतो. त्यामुळेच आम्ही नक्कीच आम्हाला खात्री आहे की आदरणीय अजितदादा पवार साहेब हे फुलेशाह आंबेडकर यांचा विचार मांडणार आहे, या विचाराच्या माध्यमातून पूर्ती करणार आहे. नक्कीच आमची ज्या आम्ही जी मागणी करणार आहे की याचा फेरविचार करा. नक्कीच आम्हाला खात्री आहे की आदरणीय अजितदादा पवारसाहेब माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना फेरविचार करायला भाग पाडतील. सर, नोकऱ्यांबरोबरच जो अतिसंवेदनशील संरक्षणाचा विषय आहे, अशा पोलीस दलामध्ये नुकत्याच 3000 जागांसाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये खाजगीकरणातून त्या भरल्या जात आहेत. याबाबत काय वाटतं? आत्ताच मी त्याच्याबद्दल बोललो. कंत्राटी भरतीचा ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच मी सांगितलं की हे जे पोलीस भरतीचं जे कंत्राटीकरण म्हणजे 3000 पोलीस भरण्या कंत्राटी पद्धतीने हे सुद्धा काही योग्य नाही. आपण जर स्थायी म्हणजे पोलीस प्रशासन हे स्थायी असलं पाहिजे, त्यामुळे ही कंत्राटी असू नये हे आमचं मत आहे. आणि या भरतीसुद्धा फेरविचार करावा हे सुद्धा सरकारला मी मागणी करणार आहे. समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थी वसतिगृहात कुठल्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. अनेकदा या ठिकाणी प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांनी आंदोलनं करतात, पण समाज कल्याण खात्याचे प्रशासन, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. या वसतिगृहातील अव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी काल रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्याला बोलून त्या दूर करण्याचं आश्वासन दिलं. कोण काय प्रॉब्लेम काय करते, कोण आपल्यासाठी लढते आणि कृतीशील लढते हे पण माहीत पाहिजे. खोल के बताओ.
कसं आहेत का उसमें क्या क्या है टेक्निकल हलवा ना भाजी खालून हलवा काय त्याच्यात वरण हाँ ऊपर लो बापरे इतकं घर डाळ कुठे डाळ कोणती तुरीची का मसुरीची कोणती डाळ आहे पूर्ण पाणी दिसतंय या वर्षीचे जाऊ द्या मागच्या वर्षीचे आमचे नाही म्हणलं तरी 10 ते 15,000 रुपये बाकी आहेत सर या आणि इथून मनीष कम्प्युटरचं लिहून घ्या पाण्याचं लिहून घे लायब्ररीची व्यवस्था नाही लायब्ररीची व्यवस्था लिहून घे जिमची व्यवस्था नाही मुलांची लिहून घे भत्ता भत्ता मिळाला नाही वर्ष दोन वर्ष झाले भत्ता नाही किती मिळतो आपल्याला ते घेतले आता 800 रुपये भेटते पण ते बी पण नाही मला पाणी बघायचं टेस्ट टेस्ट थंड राहतं सर पाणी आणि असे बारीक शेवाळ सारखे सर त्याच्यामध्ये आजपासून बुद्धलेणी येथे 10 दिवसाच्या श्रावणी शिबिराला प्रारंभ झाला असून येत्या 24 ऑक्टोबरला या शिबिराची सांगता होणार आहे. भंते विशुद्धानंद महाथेरो यांच्या नेतृत्वात बुद्धलेणीवरील विपुल संघाने या श्रावणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधीजी महास्तवीर 40 वर्षापासून या ठिकाणी श्रावणेर दीक्षाचा कार्यक्रम घेतात. जवळजवळ दर वर्षाला 1000 ते 2000 लोकांना मुलांना या ठिकाणी प्रवचित करून त्यांना बौद्ध धर्माची शिकवण देतात. या विजयादशमीला या वर्षाच्या विजयादशमीला स्वागत अध्यक्ष म्हणून शहरातील 9 युवक आयुष्यमान प्रांतोजी वाघमारे हे या वर्षाचे स्वागत अध्यक्ष म्हणून राहणार आहेत. आणि कार्यवाहक आणि संयोजक आणि आयोजक धम्मभूमी बुद्धलेणी येथील भिक्खू संघ या ठिकाणी संयोजक आणि आयोजक म्हणून राहणार आहे. सर्व उपासक आणि उपासिकांना सूचित करण्यात येत आहे की दरवर्षाप्रमाणे याही वर्षी फार मोठ्या उत्साहामध्ये विजयादशमी अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात येत आहे. धन्यवाद. बातमीपत्राच्या शेवटी पाहूयात पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचं सरकारला 10 दिवसांचं अल्टिमेटम. 24 ऑक्टोबर पासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.
बागेश्वर धामचा शहरात लागणार दरबार 6, 7 आणि 8 नोव्हेंबरला धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज नागरिकांची मनं जाणून घेणार. सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या वसतिगृहातील अव्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर. आणि आजपासून बुद्धलेणीमध्ये 10 दिवसांचं श्रामणेर शिबिर. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी होणार समारोप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा डिजियाना केबल नेटवर्क आणि आपले सर्वांचे आवडते बातमीपत्र ॲक्ट 20 न्यूज. नमस्कार.